वेद प्रतिपद्य जय देवा तुझी गणेशु सकलार्थमति प्रकाशु मने निवृत्तिदासु वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी सुतं परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पङ्गुं लड्यते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासस्मरे नित्यं मायुकामार्तसिद्धे प्रथमावक्रतुण्डच एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चम च षष्ठमविकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्ध्या पठेन्नरा न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभु विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गति आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतना जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनं कौरवादिहननं कुन्तीतनूजावनं एतद्भागवत्पुराणकथितं श्रीकृष्णलीला। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए भूवधम आदीन अशरण अवशरण में लीजिए भूवधम आदीन शरण अवशरण में लीजिए सिंधु के मझधार में आसरा है दूसरा कोई हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए भूवधम आदीन अशरण अवशरण में लीजिए पाप हो दोषे लगी नया भवर में आ रही नाथ दौड़ो अब बताओ जलड़ों में जा रही हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए भूवधम आदीन अशरण अवशरण में लीजिए आप भी यदि छोड़ दें फिर कहाँ जाऊंगा मैं जन्म दुख से नाम कैसे पार कर पाऊंगा मैं। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु
मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए, अधम आदीन शरण अब शरण में लीजिए, अधम आदीन शरण अब शरण में लीजिए, अधम आदीन शरण अब शरण में गुरु कृपा ही केवलम अद्वैत द्वैत नाशनम, गुरु कृपा ही केवलम अजान बुध बोधिनम, गुरु कृपा ही केवलम विजाति मंत्र प्राशनम, गुरु कृपा ही केवलम तुकड्यामेव वंदितम् ध्यान मूलम गुरुमूर्ति, पूजा मूलम मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी, नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारी, नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारी, 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 नाथ नारायण वासुदेव। कृष्ण भगवान की जय। सर्वभूती सर्वसुखी सकल सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारण असणारे अद्भुत अगम्य गोचर दैदिप्यमान अशी चैतन्य घन शक्ती, अखिल विश्वाचे देवादिदेव 28 युग कठेवर हात ठेवून आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आराध्य दैवत विठ्ठल रखुमादेवी, ब्रह्मांडाचे नायक षड्गुण ऐश्वर्य संपन्न अवतार लीलेने परिपूर्ण देवादिदेव भगवान गोपाल कृष्ण, ज्या माऊलीच्या कुशीमध्ये अखिल विश्व चराचर समावलेला आहे, अखिल विश्वाची जननी आराध्य देवता दुर्गा माता, पूजनीय आदरणीय संत श्रेष्ठ सद्गुरु विधी मोतीराम बाबा, ज्यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं एवढा मोठा अगम्य सुख सोहळा या भुगाव पंढरपूरमध्ये छोट्याशा गावामध्ये संपन्न होतो आहे, असे या संस्थांचे आराध्य दैवत वासुदेव बाबा देवगडे, यादवराव बाबा खेडीकर, संत सद्गुरु विदेही मोतीराम बाबा, सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। आणि आज आपण या ठिकाणी बऱ्याच लांबून
आपल्या प्रपंचाला, आपल्या संसाराला, आपल्या कुटुंब, आपल्या मायाजाळाला थोडासा कुठंतरी बाजूला सारून आपल्या जीवनाचं सार्थक कसं होईल, आल्या जन्माचा उद्धार कसा होईल, आपल्या जीवनामध्ये सुख शांती कशी मिळेल, याकरिता तत्पर असणारे, दक्ष असणारे भाविक भक्तजन, माझे माता पिता, बहिणी, बाल गोपाल, इष्ट देवी देवता सर्वांच्या स्वरूपी काया वाचा म्हणे या दासानुदासाचा सप्रेम दर्शनीय नमस्कार. सर्वांना व्यासपीठावरून मी आशीर्वचन देऊ इच्छितो की आपलं जीवन, आपलं आयुष्य सुजलाम सुखलाम गुणागोविंदाचं भरभराटीचं जावो ही सदिच्छा प्रभुचरणी अर्पण करतो. आणि आपण इथं आलो याचं आधी कारण ओळखाल आणि कारण ओळखून आपल्या जीवनाची वाटचाल कराल अशी तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो. कारण आपण आलो कुठून, आहो कुठं, जाणार कुठं, आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्मा का कपाट कौन, धरते कौन, धरवते कौन, स्वप्न में जागे कौन, देह लेके भागे कौन, कौन और कहां समाया है. अगर इतना तुझे मालूम नहीं तो मूर्ख. चौरासी लक्ष मैंने गिर के खाकर अब नरतू तो पाया रे. 2 दिन गए शटर पटर में फिर 84 जार दंड श्वेत जुद्वीज अशा 84 लक्ष योनीमध्ये मग पशु पक्षी कृमी कीटक जलचर वनचर अशा अनेक योनीमध्ये जन्म मृत्यूचे फेरे फिरत 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 बहुता सुकृती नरदेह लाधला. माय बाप, मोठ्या भाग्यानं आपला ही शेवटची पाळी मनुष्य जन्म मिळालेला आहे. पशु पाण्याचं, गध्या डुकरा घोड्याचं मिळेल, पण मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है कब न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. भगवंताने सर्व जीव जंतू प्राण्यांना अर्ध ब्रह्म केलेला आहे, पण मनुष्य प्राण्याला पूर्ण ब्रह्म. आणि या मनुष्य प्राण्यांना इतका वरदान दिलेला आहे भगवंतानी की या मनुष्य जन्मामध्ये येऊन ज्याने परमेश्वराची प्राप्ती केली नाही तर चुकल्यावर मग फेरा. पुन्हा 84 लक्ष योनीच्या जीवजंतूच्या, पशु प्राण्यांच्या, कृमी कीटकांच्या, उंदराच्या, मांजराच्या, बोक्याच्या, गध्या डुकराच्या जन्माला जायची आपणाला पाडी येणार. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे दिलेला. आपल्याला एवढा अधिकार भगवंताने दिलेला आहे, पण त्या अधिकाराची अंमलबजावणी आपण करत नाही. जे 84 जीव लक्ष योनीमध्ये आपण केलो, खाणे, झोपणे, अंगामध्ये मस्ती आली तर प्रजा उत्पत्ती करून पोरं बारं पैदा करून संसार वाढवणे, आणि एक दिवस काळ आला, जयराम जी राम नाम सत्य, खाणे झोपणे मैथून करणे जपून राहणे काळाशी. अरे 84 मध्ये 4 कर्म हे वाटून दिले सगळ्या. चौकर्माचा झाला पटोळा कुणीवर खेना देवाशी. म्हणून ब्रह्मज्ञान दिले क्या मानव. मनुष्य जन्म म्हणजे काही मजाक नाही आहे.
हा देह मागण्यासाठी 17 जन्म घ्याल तरी पुन्हा नाही. गेले रथी महारथी गेले. शिवाजी छत्रपती सारखे, समर्थ रामदास स्वामी सारखे, स्वामी विवेकानंदासारखे, राष्ट्रसंत तुकडोजी सारखे, ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव तुकारामासारखे आले, आपला कार्यकाळ केला निघून. तुमचे आजा गेले, पंजा गेले, बाप मसनात गेले, उद्या तुम्ही जाणार, मी. पण आमच्या संतांनी प्रश्न केलाय, आने आणि जाणे हा तर मार्गच आहे, पण कारण घेऊन आले, तो कारण कोणते आधी विचारा. कुण्या कारणाशी आला तुम्ही येते, सांगा हो आम्हा ते झडझड. घरातून जेव्हा बाहेर निघाला, अरे संगाती घेतला कोण सांगा, आणलेली वस्तू कुठे ठेवली, केव्हा गमावली सांगा. वस्तूचे कारण पडेल बा जेव्हा, अरे कोठे जाशील तेव्हा. का म्हणे वस्तू आहे किंवा नाही, सांगलवलाई गुरु पुत्रा. आणि त्याच वस्तूच्या प्राप्तीकरिता तया वस्तू कारणे भांडती पुराण. 4 वेद 6 शास्त्र 18 ही पुराण त्या वस्तूच्या संशोधनासाठीच रात्रंदिवस गरजू सांगून राहिलेले. तया वस्तू कारणे भांडती पुराणे, पर वेदांकडे खून तेथे आणि ठिकून आहे. दिसे खून वस्तू आपुल्या डोळा, परी बुद्धीच्या बुद्धी पाहिजे ना. जगामध्ये 3 गोष्टी मोठ्या दुर्लभ सांगितल्या आहेत. हा नरदेह मिळणं फार कठीण. तुमच्याजवळ किती धन दौलत, इस्टेट, शेतीवाडी, सोनं नाणं हिरे माणिक मोती आहेत, एवढे जरी ब्रह्मदेवाला दिलं, मेरू पृथ्वी तुल्ले दिदले सुवर्ण, पर्वताच्या ढगासारखं ढग दिलं सुवर्णाचं. ब्रह्मदेवाला विनंती केली, देवा मला पुन्हा नरदेह दे, तरी नरदेह दुर्लभ पार्था. अर्जुना, हा नरदेह नाही मिळत. या नरदेहाची किंमत आपण काय करून राहिलो. हा नरदेह मिळणं फार दुर्लभ आहे. समजा नरदेह मिळाला, सदिच्छा प्राप्त होणं फार कठीण आहे. दुर्बल इच्छा तयार होईल, दुर्गुण तयार होतील, षड्रिपू जोर मारतील, पण सद्बुद्धी फार कठीण आहे. समजा एखाद्याला सद्बुद्धी प्राप्त झाली, पण सद्बुद्धीचा मार्गदर्शक सद्गुरू मिळणं फार कठीण. कारण सद्गुरू वांचून सांपडे ना सोये, अरे धरावे ते पाये आधी आधी. आपणाला नरदेह मिळायला, विचार करण्याची सद्बुद्धीही प्राप्त झाली, सद्गुरूही मिळाले. काय कठीण आहे आपल्यासाठी. तरी परंतु इतकं कठीण आहे, इतकं कठीण आहे, देव सोपा आहे. मला वाटते देवाची भक्ती फारच सोपी. संसार कठीण आहे. एक स्वयंपाक करायचा काम पडला तर पुष्कळ आला ढाली. तेल आणा, तिखट आणा, मीठ आणा, कांदा आणा, लसण आणा, अद्रक आणा, जिरा आणा, लसूण आणा, पाणी आणा. पण देवाच्या भक्तीसाठी काहीच नाही. सहज समाधि चलते हलते, सभी काम में रखना है, अरे अपने आत्म के चिंतन में हरदम जागरूक रहना है.
साधं सोपं आहे पण एवढं अवघड का झालं? काम क्रोध मद मत्सर शरीरी. आपल्या शरीरामध्ये असे नास्तिक असून तत्व आहेत का ते तत्व आपल्याला समोर जाऊ देत नाही. काम क्रोध मद मत्सर शरीरी रात्रंदिवस निर्धारी छडताती. आशा तृष्णा भुली भ्रांती हे वासना. अरे सदोदित मना छळता. जोपर्यंत हे षड्रिपू आपल्यामध्ये काम क्रोध लोभ हे तथा हे आडवे पडतात. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा. आणि त्या काम क्रोधाच्या लोभाच्या जखाड्यामध्ये आपण असे गुरफटले आहोत की प्रत्येकाला वाटते आपण देवाची भक्ती केलो पाहिजे, आपल्या जन्माचं सार्थक केलं पाहिजे. तुम्हाला करते, मला करते, सर्वांना करते. पण संसार में क्या शौक्यता हालत नजर में यार. सुख तो कभी देखा नहीं मरकट उमर की. चाचे हुए बुढ़े हुए कई मर गए कुछ ना किया. क्यों रो रहा अब साधले नहीं रो घरामध्ये पहा, दारामध्ये पहा, मोहल्ल्यामध्ये पहा, समाजामध्ये पहा, गावात पहा, राष्ट्रात पहा, देशात पहा. पशु पक्षी सुखी वाटते तसं मला. पशु पक्षी किटके किती बगमेड करुणी राहती. आपत्ती येता कोणती ते संगटोनी. अरे तू मानवाचा देह धरुणी कान तुझही भावना. उठ आर्य पुत्रा झडकली कर सामुदायिक. आपण एवढ्यानं धडपड करतो आपल्या प्रपंचामध्ये रात्रंदिवस, पण ज्याच्यासाठी करतो ते मात्र दुर्लभच आहे. ज्या लेकरा बाळासाठी तुम्ही मरमर मरमर करता, रात्रंदिवस राबराब राबता, आंबील चटणी भाकर भाजी कंजूशी करून सोनं नाणं घरदार शेतीवाडी जमवण्याचा प्रयत्न करता, तो पोरगा एक दिवस बाबा म्हणायला तयार नाही, आई म्हणायला तयार नाही. ज्या भावाला पाठीवर धरून खेळवता तो भाऊच उद्या तलवार घेऊन तुमच्या पाठीशी उभा आहे. ज्या नवरा बायको मध्ये एवढा सौजन्य आहे, अर्धांग त्याची एक दिवस ताटा तुटी होते, अशांती होते, मनशांती लाभतच नाही. घरामध्ये दारामध्ये शेजारामध्ये एवढंच नाही, या भुगावच्या गल्लीपासून भारताच्या राजधानी दिल्ली पर्यंत जाल काव 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 काव. तुम्हाला रमत असेल हा भाग वेगळा आहे, प्रत्येकाची मनोवृत्ती वेगळी असते. तुम्हाला या समाजामध्ये करमत असेल, पण मला नाही करमत. मला कुठेतरी एकांत वासामध्ये एकांतीचे सुख मज दे देवा. कारण या दुनियादारी में कोणी नशे कुणाचा बंधू सखारे आपला. सब स्वार्थ हो के आसरे डंका बजाते. प्रत्येक जीव आपल्या मतलबासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या स्वार्थासाठी तुम्हाला चिपकून आहे. त्याचा थोडा स्वार्थ दुखावला की तोच उद्या तुमच्या निंदा करते, द्वेष करते आणि तुमचा शत्रून तुम्हाला खतम करण्याचा प्रयत्न करते. आपण संसारामध्ये गोडी धरून बसलो, पण संसार देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. इतना बदल गया
कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा। आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा। कहीं पे झगड़ा कहीं पे दंगा, नाच रहा नर वो नरनंगा। कहीं पे झगड़ा कहीं पे रगड़ा, नाच रहा नर ऊपर नंगा। छल और कपट के हाथों अपना बेच रहा है नाम। कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। ए सूरज न बदला चांद चांदन बदला न बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। राम के भक्त रहीम के बंदे, रजते है आज प्रेम के धंधे। राम के भक्त रहीम के बंदे, रजते आज कितने ये मक्कार है गंदे। देख लिए इनके भी धंधे, कितने मक्कार है गंदे। देख लिए इनके गंगे इन्हीं की गाली कर तू दोष हुआ ये मुल्क मशान। कितना बदल गया इंसान, कितना बदल गया। इंसान। अरे सूरज न बदला चांद न बदला ना बदला आसमान, ये कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। अरे जो हम आपस में न झगड़ते, हुए क्यों काम बिगड़ते। जो हम आपस में न झगड़ते, बने हुए क्यों काम बिगड़ते। अरे चाहे लाखों घरे उजड़ते, बनू ये बच्चे माँ से बिछड़ते। काहे लाखों घर उजड़ते, क्यों ये बच्चे माँ से बिछड़ते। फूट फूट कर क्यों रोते प्यारे बाबू। के प्राण, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। सूरज न बदला चांदन बदला ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। आमच्या धर्मशास्त्रामध्ये आता मी 50 वर्षाच्या आधीचा काळ पाहिला. मोठ्यांचा आदर, आपल्यापेक्षा वयनं ज्ञानाने परिस्थितीनं मोठा आहे त्याला रिस्पेक्ट होती, वजन होता, मान होता, सन्मान होता, इज्जत होती. मोठ्याचा आदर करणं, आपल्यापेक्षा लहान आहे त्याच्यावर दया करणं आणि बराबराच्या तोलामोलाचा आपल्या असला त्याच्याशी मैत्री करणं हे भागवत सिद्धांताचे नियम आहेत. पण आज मोठ्याची विटंबना होत चालली, लहानावर अत्याचार होत चालला, बडी तो कान पिढी सुरू झालेला आहे.
आणि समानांमध्ये महायुद्ध सुरू झाले आणि या धगधकीच्या कारणामुळे समाजामध्ये कसं जीवन जगावं फार विचार, शांतीचा आपण शोध लावण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक माणसाची शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळी अशी ढासळून, शरीर पातळी ढासळली का? आपण नैसर्गिक देवांना दिलेल्या अन्नावर जगत नाही आज, सर्व रासायनिक कृत्रिम अन्नाच. जशी कृत्रिम रासायनिक अन्नाची उपजीविका होते तशीच आपल्या वृत्तीची उपजीविका होते. आणि म्हणून शारीरिक विकृती इतकी तयार झालेली आहे की तरुण बाय असेल तरी डोळ्याला दिसत नाही, चष्मा लागला. तरुण मुलगा असेल तरी स्ट्रॉंग नाही, बलशाली नाही, म्हणते घुटणे गेले, माझे टोंगरे गेले, कानाला ऐकू येत नाही. हा कशाचा परिणाम? विज्ञान युग आहे ना. आपल्याला वाटते आपण वर गेलो. मी तर असं, विज्ञान युगामध्ये शरीर संपत्तीची जरी वाढ झाली असेल, बौद्धिक विकास झाला असेल, आधीच्या काळामध्ये अंगठे बहादूर लोक होते. प्रयोगशाळा काढल्या होत्या गव्हर्नमेंटने, सही करता येत नव्हता. आता घरोघरी मुलं मुले मॅट्रिक ग्रॅज्युएट, BLLB, डॉक्टर, इंजिनियर बनले. शारीरिक वाढ झाली, बौद्धिक वाढ झाला, पण मानसिक वाढला आहे. मानसिक संतुलन इतका बिघडला आणि ते विज्ञानाच्या हातात नाही आहे. मानसिक संतुलनाला एकरूप करायचा असेल तर संत समागम अखंड सुखाचा ब्रह्मदर्शनाचा लाभ होईल. एक उपाय जगाच्या पाठीवर एकच आहे. मनाला एका लाईन मध्ये आणण्याकरिता सत्संगाची गरज आहे. कि मिलना कठिन है संत का, बड़े भाग से पाते कही, अगर पा गए संयोग से सत्संगती मिलती. आणि त्या संगती करिताच वर्षा सणाचा आपला हा संत संमेलन या भुगाव पंढरपूर मध्ये होतो. आपण ऐकतो आमचे वाजपेयी बाबा बसलेले आहेत ना, हे फार मोठे शिल्पकार आहेत. तुम्हाला सांगतो, जयपूरमध्ये यांच्या नावाचा फार डंका आहे. आणि हे साधे सुधे नाही, गायत्री परिवाराचे महान तपस्वी आहेत. दोघेही पती पत्नी गायत्री परिवारांचे लोक आहेत. ते अशा शिल्पकाराने 3 पुतळे तयार केले होते. उंची सारखी, रुंदी सारखी, वजन सारखा, रंग रूप, कान नाक डोळे देह इंद्रिय कर्मशे. बाजारामध्ये नेऊन मांडले एका चौकात. बाजार भरला, अनेक लोक खरेदी विक्री करणारे गिराईक आले. शिल्पकार म्हणतो, बाबा हे 3 पुतळे तुमच्या समोर ठेवलेले आहेत. याच्यामधला प्रथम श्रेणीचा कोणता, द्वितीय श्रेणीचा कोणता आणि तृतीय श्रेणीचा कोणता आहे, तुम्ही सांगा. अनेक परीक्षा करणारे लोक आले. सर्व इकडे तिकडे माग पुढे चारी बाजूला फिरू 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 परीक्षण करून राहिले. पण प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी कोणालाही ठरवता आलं नाही, कारण पाहण्या देखण्याकरिता सर्व समान. सारे लोक थकले. शिल्पकार म्हणतो, झालं तुम्हाला कोणालाच समजत नाही, बघा मी सांगतो. एक 1.25 हात तार घेतला, एका पुतळ्याच्या कानामध्ये टाकला. तो तार या कानातून या कानात निघाला. म्हणे हा एक असा. दुसऱ्या पुतळ्याच्या कानामध्ये टाकला तार, त्याच्या तोंडातून निघाला. पहिल्याच्या कानातून निघाला, दुसऱ्याच्या तोंडातून निघाला. तिसऱ्या पुतळ्याच्या कानामध्ये तार टाकला, त्याच्या पोटामध्ये गेला.
आता तरी सांगा, एवढा विवरण केल्यावर तरी तुमची बुद्धी कामात आहे का? याच्या कानात टाकता बरोबर या कानातून निघाला, याच्या कानात टाकता बरोबर या तोंडातून निघाला, तिसऱ्याच्या कानातून टाकता बरोबर त्याच्या पोटात गेला. आता तरी सांगा, याच्यातला प्रथम श्रेणीचा, द्वितीय श्रेणीचा, तृतीय श्रेणीचा करून तरी एवढ्या मोठ्या परीक्षक लोकांना सांगता येत नाही. तेव्हा तो शिल्पकार म्हणतो, अरे बाबा, देवाचे भक्त जगाच्या पाठीवर भरपूर आहेत, भरपूर आहेत. राम नाम सब कोई कहे ठग ठाकुर और चोर, पर जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे वो नाम कछु है. देवाचं भजन करणारे सारे लोक आहेत, पूजन करणारे सारे लोक आहेत, तीर्थयात्रा जप तप करणारे सारे जगामध्ये लोक आहेत. पण असे काही भक्त आहेत, या कानातून ऐकणे आणि या कानातून सोडून दे. आज इथं ऐकला तवारे बाबाचं प्रवचन, पण इथून बाहेर गेला का तू बाय कशी, तू भाई कशी. लोकांच्या निंदा चुगल्या सुरू होऊन गेल्या आणि एवढा मोठा ब्रह्मज्ञान ऐकला तो गेला कानाच्या बाहेर. ऐकून देते, सोडून देते. आणि म्हणून असे तृतीय श्रेणीचे भक्त कधीच उद्याला येत नाही. आपण ऐकतो का ठाऊक नाही तुम्हाला, सर्व ठाऊक. रूप पाहता लोचने सुख झाले हुंसाद, सुख झाले ऐकलं, सोडून दिलं. हा थर्ड क्लास भक्त झाला. दुसरा भक्त आहे, इकडे म्हटलं रूप पाहता लोचनी शुक झाले हो साजन, तर तोही म्हणते रूप पाहला तालोचनी शुक झाले हो. म्हणजे कानातून ऐकला का तोंडातून बोंबलना सुरू. पण तिसरा भक्त असा आहे, रूप पाहता लोचनी डोळ्यातले रूप देखे जो पुरुष, त्याचे चरणी वास. अरे डोळ्यातली ज्योत देखे गुहे भावे. हा तिसरा भक्त आहे. ओळखिला हरी साठविला होता त्याच्या भेटी दुःख. ज्ञानदेव म्हणे ऐशा योगी याला, अरे देखता तयाला नमना. जो प्रत्यक्ष ऐकतो आणि त्या वस्तुस्थितीमध्ये जाऊन उभा राहतो, तो पहिला श्रेणीचा. लीला ग्रंथामध्ये साखर गोड आहे, साखर गोड आहे, साखर गोड आहे, साखर गोड आहे म्हणून तुम्ही लोकांना सांगता. पण गोड हे साखर वस्तू रूप आहे. साखर आहे, गोड आहे, दिसते खरी आहे. परिस्थान पाहे गोडी. अरे साखर गोड आहे, पण कोण्या ठिकाणी गोड आहे आधी शोध करा. नेत्री टाकल्या गोडना वाटली, दुःखदायी झाली नेत्राला. साखर गोड आहे म्हणून डोळ्यात टाकला, गोड लागेल का? आहे ना गोड, मग गोड लागायला पाहिजे. कुठेही टाका, कानात टाका, नाकात टाका, डोळ्यात टाका. नाही, हरिनाम हे पुकाचे जप मानवा तू वाचे, तुरतील बंध सारे भव पाश. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. बाप रे, पण कोण्या ठिकाणी गोड आहे? गोड हे साखर वस्तू रूप आहे, परिस्थान पाहे गोडीसाठी. अरे नेत्री टाकल्या गोडना वाटली, दुःखदायी झाली नेत्राला. अरे मुखी टाकताची गोडी वाटे फार, कळावा विचार. तोंडामध्ये टाक
लागेल, गोष्ट खरी आहे. त्याचप्रमाणे हरिनाम गोड आहे, पण कोण्या ठिकाणी आहे? तुकड्या दास म्हणे स्थान वस्तू पहा. त्या देवाचं स्थान आधी ओळखा. पहा आपुले शरीरी कुठं पाहता? दशवे द्वार ही पंढरी. अरे सोहम ब्रह्म विठेवरी बर्वे शोधावी. आपल्या जवळ त्याचा शोध लावा. आणि शोध लागला असेल, गुरु मिळाला असेल तर भाव धरात ये पासी. गुरुनं सांगितलं, दाखवली की धन्य धन्य सद्गुरु म्हणी दाखवी चिन्मय रत्नाची खाणी. अरे देव दाखवी प्रत्यक्ष नयनी या नाव सद्गुरु. पण बाय म्या गुरु केला हो, गुरु केला अंतरी भाव नाही धरला. बाय म्या गुरु केला हो, अंतरी भाव नाही धरला. बाय म्या गुरु केला हो, अंतरी भाव नाही धरला. बाय म्या गुरु केला हो. अंतरी भाव नाही धरला. बाय म्या गुरु केला हो, अंतरी भाव नाही धरला. बाय म्या गुरु केला हो, अंतरी भाव नाही धरला. बाय म्या गुरु केला हो, अंतरी भाव नाही धरला. बाय म्या गुरु केला हो. आणि म्हणून भाव तोच देव ही संताची वाणी. पर आचारा वांचुनी पाहिला. आपल्याला एवढी अमोल वस्तू की जे तिन्ही लोकी नादान ते करती संत सज्जन. तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. पण गंमत मोठी विचित्र आहे. महाभारतातली एक कहाणी सांगतो. ज्यावेळी महाभारताचं शेवट झालं, 100 कौरवांचा नाश केला पांडवांनी, आणि शेवटी अर्जुनाच्या बाणाने पितामह भीष्म सरपंजरी पडले. त्यावेळी 5 पांडव आणि भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ वडीलधारी तपस्वी पुरुष पितामह भीष्म यांच्या भेटीकरिता गेले. पितामह भीष्म सरपंजरी पडले. भगवान कृष्ण म्हणतात, पितामह आता तुम्ही तर जाणार, हा धर्म अयोध्येचा राज्य चालवणार, पण या धर्माला राजनीती कशी चालवायची, राजानं प्रजेशी कसं वागलं पाहिजे, जगवंदने जर राजा व्हायचा असेल तर त्याने समाजासाठी काय काय योजना केल्या पाहिजे, हे तुम्ही या धर्माला जरा समजावून सांगा. पितामह भीष्म म्हणतो, धर्मा, अरे तू प्रत्यक्ष साक्षात परमेश्वराचा निश्चित भक्त आहेस, तुला सर्व गोष्टी साध्य आहेत, असाध्य असं काहीच नाही. पण कृष्ण म्हणतो म्हणून मी सांगतो, राजा हा प्रजेचा पिता आहे. जसा आई वडील आपल्या पुत्रासाठी अनेक कष्ट करून आपल्या पुत्रांना सुखसोयीच्या गोष्टी उपलब्ध करून देतात, त्याप्रमाणे राजाने सुद्धा प्रजेसाठी तलाव बांधणे, विहीर खोदणे, शाळा खोदणे, आणि विशेषतः स्त्री अबला है कि नारी जैसी कोई नहीं, नारी रतन की खान, अरे नारी से ही पैदा हुए राम कृष्ण हनुमान. पहिले प्राधान्य स्त्री जातीला दिलं पाहिजे. स्त्रीची अब्रू ही माते समान जपली पाहिजे, हे राजाचं आद्य कर्तव्य आहे, कारण स्त्री ही जगाची माता आहे. हे पितामह भीष्म राजा धर्माला सांगतात. ती द्रौपदी उभी होती. जेव्हा स्त्रियांचा माणसाने आदर केला पाहिजे, राजाने आदर केला पाहिजे,
जेव्हा स्त्रीबद्दल मोठ्या तोंडानं पितामह भीष्म सांगायला लागले या धर्माला, त्यावेळी द्रौपदी हसायला लागली. सरपंजरी पडलाय राधा भीष्म, डोळ्यासून अश्रूच्या धारा सुरू आहेत, कौरव पांडव शोकाकुल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये द्रौपदी खदखदून हसायला लागले. सर्व तिच्याकडे पाहायला लागले. पितामह भीष्म म्हणतात, द्रौपदी बेटा तू हसतेस, सांग काय चुकलं माझं, तू एवढ्या जोराजोरानं का हसलीस? पितामह भीष्म, तुम्ही हसण्यासारखेच बोलता. म्हणजे कसं? आता तुम्ही म्हणाले ना राजाने स्त्रियांचा आदर करावा, स्त्री माते समान असते, बरोबर? अरे ज्यावेळी दुःशासनानं मला भर सभेमध्ये विंटारच्या अवस्थेमध्ये असताना ओढत आणलं, ज्यावेळी दुःशासन मला नग्न करण्याकरता ओढत होता, पितामह भीष्म, अरे मी केविलवाण्या नजरेने तुम्हाला विनंती करत होती. पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, माझी लाज राखा. त्यावेळी तुमची बुद्धी कुठे गेली होती? ती मी एक स्त्री होती ना, आपला होती ना, भर सभेमध्ये कौरवांनी माझी एवढी छेडखानी केली, त्यावेळी तुम्हाला ही बुद्धी नाही आठवली? होते ना तुम्ही गुरु लोक, वडूलधारी लोक होते ना, त्यावेळी मला काय राक्षस समजले होते का तुम्ही? द्रौपदी, खराय बेटा, तुझं खराय, बोल काय करू? त्यावेळी मी कौरवांचं अन्न खाल्लं होतं आणि त्या अन्नाचं रक्त माझ्या अंगामध्ये होतं, आणि म्हणून कौरव बुद्धीनच मी बोलत होतो. द्रौपदी, विनाशकाली विपरीत बुद्धी, जैसे खाय अन्न तैसे होय मन. द्रौपदी, माझी अवस्था तशीच. पण आज हा अर्जुन आहे ना, या अर्जुनाच्या बाणानं तो विषारी रक्त कौरवांचा माझ्या शरीरातून बाहेर पडलेला आहे आणि पांडवांचा शुद्ध रक्त माझ्या अंगामध्ये सरसरतो आहे. म्हणून हे शुद्ध विचार माझ्या मुखातून निघतायत. द्रौपदी, बघा, सांगण्यासाठी जरी ही कथा असली तरी आज आपल्याला सर्व कळते पाप काय पुण्य काय. तरीही पितामह भीष्म म्हणतात, कृष्णा, अरे अर्जुनाने मला बाण मारलं, माझा प्राण निघायला पाहिजे, पण असह्य अनेक बाणाच्या शय्येवर तीक्ष्ण धारेच्या आघातामध्ये मी पडलेला. अरे माझ्या हाताने कोणता असा अपराध घडला कृष्णा की अंतिम समय मी एवढ्या मोठ्या यातना भोगीत आहो कृष्णा. अरे आता तरी तू माझा उद्धार कर ना बाबा. तेव्हा प्रभू म्हणतात, पितामह भीष्म, प्रत्येक जीव सुख आणि दुःख, गरिबी आणि श्रीमंती हे जो भोगतो हे आपल्या कर्माचे फल भोगतो. तेव्हा पितामह भीष्म म्हणतात, प्रभू, अरे माझं काय कर्म चुकलं सांगतो. तुमच्या जन्म मृत्यूची फेरे 51 प्रकारचे आज झाले आहेत पूर्ण.
51 जन्मामध्ये तुम्ही युवराज होते, राजपुत्र होते. अरण्यामध्ये शिकार करणं हा तुमचा पुरुषार्थ होता. एक दिवस तुमच्या हाताने मोठी चूक झाली. पितामह भस्म कोणती, कृष्णा शाम कोणती? तुम्ही शिकारीला गेले. शिकारीच्या वेळी तुम्ही जेव्हा बाण धरलं अनुसंधान, ज्या प्राण्याचं तुम्ही वध करणार होते त्या निशाणाच्या मध्ये एक सरडा होता झाडावर बसलेला. तो सरडा तुमच्या अनुसंधानामध्ये कुठेतरी आडवा येत होता. हा सरडा आडवा असल्यामुळे माझं अनुसंधान बरोबर जामत नाही, म्हणून त्या बाणाच्या टोकानं तुम्ही त्या सरड्याला उचलून बाजूला फेकून दिलं. ज्यावेळी बाणाच्या टोकाने तुम्ही त्या सरड्याला उचलून फेकलं, तो सरडा अशा एका काटेरी कुंपणावर जाऊन पडला की अनेक काटे त्याच्या अंगामध्ये रुजले, त्याला येतना झाल्या. आणि ते कर्म चित्रगुप्ताने तुमच्या लल्हाट पत्रिकेमध्ये लिहिलेले आहे. आणि त्याच आता काटेरी कुंपणाच्या शय्येवर तुम्हाला ते प्रायश्चित भोगावं लागते आहे. प्रत्येक मनुष्य सुखासाठी कर्म जरूर करतो, पण चाहे लाख करो चाहे लाख करो चतुराई, चाहे लाख करो चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. चाहे लाख करो चतुराई, चाहे लाख करो चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. जरा समझो इसकी सच्चाई रे, जरा समझो इसकी सच्चाई रे, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. चाहे लाख करो चतुराई, चाहे लाख करो चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. इस दुनिया में भाग्य के आगे चले ना किसी का उपाय. इस दुनिया में भाग्य के आगे चले ना किसी का उपाय. कागज हो तो सब कोई बाजे, कर्म न बाजा जाए. इस दिन इसी किस्मत के कारण बन को गए थे रघुराई रे, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे. चाहे लाख करो चतुराई, चाहे लाख करो चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. काहे मनवा धीरज खोता, काहे तू ना करो रे, काहे मनवा धीरज खोता, काहे तू ना करो. अपना सोचा कभी नहीं होता, भाग्य करे सो. चाहे हो राजा चाहे भिखारी, चाहे हो राजा चाहे भिखारी, होकर सबने यहाँ खाई रे, कर्म का लेख मिटे.
झाडा साखरेचे आळे आपुलीची फळे न सांडीच तैसे अधमाचे अमंगळ चित्त व मन तेही त करुणी सांडी परिसाचे अंगी लाविला खापरा पालट अंतर नेघे तुका मने वेडू चंदना संगती काय ती असती जवळीके लोकांना सांगितलंय लोखंडाला लावता बरोबर त्याचं सोनं होते ऐकला आपण परिस नाही पाहिलं पण त्याच परिसाला लोखंडाने घासलं तर सोनं होते पण एखाद्या फुटल्या मडक्याचा ढोबर रात्रंदिवस जरी घासला परिसाचे अंगी घासला खापर पालट अंतर त्याचं काय सोनं होऊ शकत नाही. अरे साखर जरी गोल असली निंबाच्या झाडाच्या भोवताल साखरेच्या गोण्या जरी टाकला म्हणून काय निंबाचा झाड गोड होणार आहे का त्याप्रमाणे क्रोधी अविश्वासी याशी बोधकायचा व्यर्थ फुली वाचा अंधा पुढे दीप खराशी चंदन सर्पाशी दुग्ध पान करू काय पद्मिनीचे संडासे सोहळे अरे वांजेशे डोहाळे कैसे कधी कधी मला असं वाटते आपण एवढ्या मोठ्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी अज्ञानी अडाणी मूर्ख लोकांच्या समोर मांडतो पण ते बंदराच्या हाती कोलती दिल्यासारखं होते पात्र पाहून दान केला तर ते दान पावन होते शतपात्री दान अपत्राला जर दिलं तर कर्म फल क्रियेचा अपमान होतो आणि म्हणून तुम्हाला पात्र व्हायचं असेल मॅच्युरिटी झाली पाहिजे लक्षात ठेवा जोपर्यंत मुलगी मॅच्युअर्ड होत नाही तोपर्यंत गर्भधारणा होऊच शकत नाही आपण भक्तीच्या योग्य मॅच्युअर्ड होत नाही शुद्ध करा आधी मनाचा विचार शुद्ध करा आधी मनाचा विचार अभ्यासाचा तार क्षणोक्षणी करा पश्चाताप मने आशा पाशातून कैसा जाय सद्ग्रंथ वाचन वैराग्य चिंतन अभ्यासाचे ध्यान ठेवा आपल्याला खरोखरच आपल्या देहाबद्दल आपल्या जीवनाबद्दल संसाराबद्दल करुणा वाटत असेल अंग टाकून नमस्कार करा निवळ घाटील घालील लोटांगण वंदीनं चरण डोळ्यानं पाय डूब तुझे म्हणल्यानं नाही होत अरे लोट म्हणजे बाजूला सारणे अंग म्हणजे देह ह्या देहाचा अभिमान जो आहे ना मी स्त्री आहे मी पुरुष आहे मी कार आहे मी गोर आहे मी उंच आहे परमात्मा सर्वेश्वरू सर्वज्ञ तो पर्वतपरू तोची आदि गुरु सकल जीवासी देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाय आणि ते परब्रह्म पाहिल्यानंतर देहसंग नसा तुझी बी देहासी देहसंग जोपर्यंत आपणाला आहे तोपर्यंत आत्मसंग दुर्लभ आहे दुर्लभ एवढ्या दुर्लभ आणि म्हणून एवढ्या या आत्मप्रवर्तक मंडळामध्ये आपण रात्रंदिवस गवगवा करतो ना सार पालत्या घागरीवर पाणी आहे बरं शेतामध्ये आपण बीज पेरतो हा मूर्ख शेतकरी अरे शेत पेरण्याच्या आधी बिजाय पेरण्याच्या आधी पहिले जागा सुपीक कर जागा सुपीक कर तिची नांगरटी वखरटी खत पाणी चिखल सर्व सुपीक झाल्यानंतर बीज पेरलं तर त्याचा उपयोग होईल नाहीतर खडकावरती बीज पेरले अंकुर त्याला येईल का असंच मंत्र किती जपले म्हणून देव भावेल मन बुद्धी चित्त अंतकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही निर्मल होत तोपर्यंत गुरुनं किती उपदेश केला
सभाये अंतरी शुद्ध करा म्हण, आत आणि बाहेर निर्मल पाहिजे. सभाये अंतरी शुद्ध करा म्हण, देवाचे भजन करावया. नाही तरी पंथ संग येती आळ, नाही जमणार. भक्तीचे कवाड बंद राहे. गुरु दरवाजापर्यंत नेऊन देईल. आई स्वयंपाक करून घास तोंडात टाकून देईल, पण झिटकू नाही शकत. आईचं काम आहे घास तोंडात भरून देणं, पण झिटकायचं काम पोराचं आहे. पोरगा नाही म्हणू शकत आई घास झिटकून दे. आईची क्रिया संपली, तोंडात घास घालीपर्यंत आईची क्रिया आहे, पण झिटकायचं मुलाला आहे. गुरु दरवाजापर्यंत नेऊन सोडू शकते की प्रयाग उन्मनीची तीर दसवे द्वारी वाट सुंदर, निज रोत निज रूप तो ईश्वर दाविला त्याशी. इथपर्यंत गुरु नेऊ शकतात, पण दरवाजाचा आत दरवाजा उघडून घुसायचं काम पडलं. लक्षात ठेवा, तवारे महाराजाची जड संपली असं समजू नका. मी रात्रंदिवस तेच तर सोडून राहील, तरी गवसणं फार कठीण झालंय. सभाये अंतरी शुद्ध करा म्हण, देवाचे भजन करावया. नाही तरी पंत संग येती आड, भक्तीचे कवाड बंद राहे. कवाड नाही उघडणार. तो कुवाड उघडते केव्हा? देव भाविकाचा दिन पतिताचा. अहंकार सोडा, काम क्रोध लोभ हे आडवे आहेत बरं का. नम्र केले सर्व होता, तिने गोंडिले अनंता. देव कोणाच्या मेळ्यात बसलेला आहे? अरे भाविकाच्या मेळ्यात दिसला, भाविकाच्या मेळ्यात दिसला. हे धावण्या सगळ्यांची कामे करी, धावण्या सगळ्यांची कामे करी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकाच्या मेळ्यात दिसला. धावनिया सगळ्यांचे कामे करी, धावनिया सगळ्या कामे करी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. अरे विद्वानाच्या पुराणिकाच्या आसऱ्यासही नाही. खोटी गोष्ट आहे. भागवतकार झाला म्हणून, पुराण पोथी भविष्य सांगते म्हणून, भागवत रामायण वाचत असेल, स्तोत्र मंत्र यंत्र गायन करत असेल म्हणून नाही. विद्वानाच्या पुराणिकाच्या आसऱ्यासही. अरे सत्ताधारी महंत गोरी नांदुनी पायी. राष्ट्रपती झाला, पंतप्रधान झाला म्हणून नाही. सत्ताधारी महंत गोरी नांदुनी पायी. नम्र सदा सेवेला सतो. बघा देव कोणाजवळ आहे? समाजसेवा ही देवपूजा आहे. सर्व समाजामध्ये घटाघटामध्ये जो आत्मा पाहतो आणि त्या आत्मस्वरूपामध्ये निमग्न होऊन समाजसेवेमध्ये मग्न असतो. नम्र सदा सेवेला रे राहतो त्याचे. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकाच्या मेळ्यात दिसला. धावनिया सगळ्यांचे कामे करी, धावनिया सगळ्यांचे कामे करी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. अरे शेतावरती मजूर जाती जातो त्याच्या सवे, भाकर भाजी खाऊन निराजी गात से गोवळे. शेतावरती मजूर जातो जातो त्याच्या सवे, भाकर भाजी खाऊन निराजी गात से गोवळे.
देवाजवळ जातपात नाही. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, कोण्याही जातीचा, कोण्याही पंथाचा. जाती न पूछो साधु की, पूछ लीजिए ना. मोल करो तलवार का पड़ा हिंदू म्यान. हम वासी उस देश के जहां जाति वर्ण कुल नाही. शब्द मिलावा हुई रहा, देह मिलावा नाही. अरे शेतावरती मजूर जाती, त्याचे सवे भाकर भाजी खाऊन राजी गात से गोडवे. शेतावरती मजूर जाती, जातो त्याच्या सवे भाकरवाजी खाऊन राजी गात से गोडवे. गाणं नाही म्हणत मी, गाणं नाही म्हणत. गाणं म्हणण्याची मला सवय नाही. मला एकांतवासामध्ये नामस्मरण करण्याची सवय आहे. पण अधिकार तैसा कर उपदेश. सांगायची वेळ आली म्हणून तुमच्या मन चित्त हृदयापर्यंत हे संतांचे शब्द पोहोचवण्याचा मी फक्त प्रयत्न करतो. नम्र सदा सेवेला सतो राहतो त्याचे. भाविकाच्या मेळ्यात दिसला, भाविकाच्या मेळ्यात दिसला. धावनिया सगळ्याचे काम करी, धावनिया सगळ्याचे काम करी. भाविकाच्या मेळ्यात दिसला रे, भाविकाच्या मेळ्यात दिसला रे. देवाला कशाची गरज आहे? शब्दाकडे लक्ष द्या. नारळ, बेल, फुल, गंध, अक्षदा. खरोखर देवाला आपला करायचा असेल, देवाशी संलग्न व्हायचं असेल, देवाची किंवा सद्गुरूची कृपा आपल्याला संपादन करून घ्यायचं असेल, देवाला आवडते ते गोष्ट करा. मला शुगरची बिमारी आहे आणि तुम्ही जिलेबी आणली, लाडू आणले, करंजे आणले, तो उलटा दोष होईल. माझी बिमारी वाढेल ना, तुम्हाला पुण्य नाही मिळणार, रोष लाभ मिळेल. ज्या देवाला ज्या गोष्टीची गरज आहे, दया, क्षमा, शांती, नम्रता, प्रत्येक जागी प्रामाणिकता, सरळपणा आणि प्रेमळता, हे गुण जर तुमच्या जवळ असतील, इमानदारी, प्रियतया, सदाचार आवडे, कुणी कुणाचे रक्त शोषिता, क्रोध हरीला जळे. इमानदारी, प्रियतयाला सदाचार आवडे, कुणी कुणाचे रक्त शोषिता, क्रोध हरीला जळे. धावनिया सगळ्याचे काम करी, धावनिया सगळ्याचे काम करी. भाविकाच्या मेळ्यात दिसला रे, भाविकाच्या मेळ्यात दिसला रे. जगामध्ये माणसाच्या हातानं काही पाप होतात, काही पुण्य होतात, कळत न कळत. धर्मशास्त्रामध्ये 7 प्रकारचे महापाप सांगितले आहेत. नीतिमत्तेशिवाय व्यापार, व्यापार जरा करा व्यापाऱ्यांनो, पण नीतिमत्ता विसरून नव्हे. नीतिमत्ता विसरून दांडी मारून भेसळ करून जर तुम्ही व्यापार करत असाल तर डोळे झाकून करती पाप ही डिग्री तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. नीतिमत्ते बिन व्यापार महापाप सांगितलंय. राजा लोकांना सांगितलंय तत्वाशिवाय राजकारण महापाप. राजनीती
याचा अर्थ आहे राजाची नीती. राजाची नीती प्रजेचे पालन करणं. पण आजची राजनीती ते राहिली नाहीये. सर्व लूटमार, भ्रष्टाचार, हा तत्वाच्या व्यतिरिक्त राजकारण झालेलं हा सर्वात मोठा पाप आहे, लक्षात ठेवा. शिक्षण घेतला, घरोघरी ग्रॅज्युएट, BA LLB डिग्री धारण केलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट मुलं मुली आहेत. शिक्षण होणं काही गुन्हा नाही, पण चारित्र्याविण शिक्षण महापाप. नाही आता आजकाल कोण्याही जातीला कोण्याही जातीची पोरगी चालते, मा रडते, बाप रडते, गर्भापासून रक्षण करते. देवा माझा नाश झाला तर चालेल देवा, पण माझ्या गर्भाचं रक्षण कर. संताकडे जाईल, देवाकडे जाईल, पहिले त्या गर्भाच्या पुत्राला ठेवते समोर. माझ्या मुलाला आशीर्वाद द्या, माझ्या मुलीला आशीर्वाद द्या. आई वडिलाच्या किती इच्छा आकांक्षा असतात, पण मुलगी उपवर होता बरोबर त्या आई वडिलांच्या इच्छा आकांक्षावर पाणी फिरवून देतो. अशा मुली निघाला कोर्टामध्ये, आई जाते, कोर्ट विचारते हा तुमचा कोण आहे. ते मुलगी म्हणते मी नाही ओळखत याला. म्हणजे बापाला जन्म जाते, आईला ओळखायला आज ती मुलगी. कठीण. काय चाललंय आमच्या समाजामध्ये? काय देवाची भक्ती करता? चारित्र्याविण शिक्षण महापाप. अरे शिक्षण शिकवा तुम्ही, मुला डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, पण लहानपणापासून आई वडिलांना त्यांना चरित्र शिकवा. नाही तर तुमच्या इच्छा आकांक्षेवर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही. उपासना करायची आहे, देवाची भक्ती करायची आहे, तर त्यागाशिवाय उपासना महापाप. आसक्ती ठेवून जर देवाची भक्ती करत असाल, कीर्तन प्रवचन लालचीनं करत असाल, ऐक सुखासाठी करत असाल, तर महापाप. तपे विना दैवत, दिल्या विना प्राप्त, गुजे विना हित कोण समर्थ. त्यागही केला पाहिजे. खडतर कष्टाविण संपत्ती मिळवणे महापाप. धन कमवणे असं नाही, जोडून या धन उत्तम व्यवहार. लोकाच्या लेकराबाराचा अंजन चोरून मारून खोटं नाटक बोलून धन जमवाल, आज तुम्हाला सुख वाटेल, पण उद्या तुमचं लेकराबारा उपाशी मरतील, भीक मागायला लागतील. असुरी संपत्ती जमवण्याच्या पाठीमागे लागू नका. घामाचा पैसा कसा, ती दैविक संपत्ती आहे. ती दैविक संपत्ती तुम्हाला देवापर्यंत नेईल, तुम्हाला सुख शांती समाधान देईल. तुम्ही लोकांना लुबाडून खोटं नाटक बोलून असुरी संपत्ती जर जमवल्या, तर असे पुत्र तुमच्या पोटी जन्मास येतील की तुमची एवढी कमाई तुमच्या डोळ्यात देखत उडवतील, रंडेबाजी करतील, व्यभिचार करतील, दारू गांजा उडवतील, आणि तुम्ही धडधड धडधड पत्तीसाठी रडाल, मराल. खडतर कष्टाविण संपत्ती मिळवणे महापाप. लक्षात ठेवा. देवाची भक्ती जरूर करा, पण मानवतेचे काय धर्म आहेत याला मात्र विसरू नका. धर्मशास्त्राचा आदर न करता व्यवहार करणे महापाप. धर्मशास्त्रामध्ये जे मानवतेचे नियम सांगितले आहेत त्याचा आदर करा, सन्मान करा. नाहीतर आपल्या मर्जीनच मनाला वाटेल ते जर आपण करत असाल, तर मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. त्याचप्रमाणे तपश्चर्याविण एकाग्रता. तुम्हाला मनाची जोपर्यंत एकाग्रता होत नाही तोपर्यंत आत्मशुद्धी, चैतन्य स्वरूपाचा गाभा, जुना मामा नवी मामी शुभ्र शेलाने शेवो, आत्मनचा गाभा बाई बहार. त्याच्यासाठी तपश्चर्या पाहिजे, एकाग्रता पाहिजे. आपण इथं येतो, सत्संगामध्ये बसतो, बाबाजी बडबडतात, पण आपली मात्र हे वैखरी कधी बंदच होत नाही. चबर 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 चबर. अरे 21,600 चालू आहेत. गुरुनं सांगितलं श्वास की कर स्मरणीय पाका कर जाप, परम तत्व से ध्यान धर स्वयं. आपोआप सुरू आहे.
फक्त लक्ष ठेवायचं काम, तिकडे लक्ष जात नाही. पण शहाणपणा सांगण्यामध्ये मात्र मोठी हुशारी, याच्या त्याच्या निंदा चुगल्या करण्यामध्ये बडी हुशारी, त्याच्यामध्ये आपला अंतर पडला. मॅट्रिकच्या विद्यार्थ्या परीक्षेमध्ये पेपर आहेत, प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तर ऑप्शन मध्ये दिली आहे. उत्तर सोडवताना ऑप्शन वाचा आणि लिहा उत्तर. ऑप्शन बरोबर असेल तर 10 पैकी 10 मार्क मिळतील, पण तो ऑप्शन जर चुकीचा लिहिला तर 10 मार्क मिळाले त्याच्यातून मायनस होतील, लक्षात ठेवा. आपण दूध दोहला, 25 लिटर दूध बकेटमध्ये आहे, पण मिठाचा खडा पडला नासून जाईल. खीर बनवली चांगली, पण खिरेमध्ये माशी पडली, फेकावा लागला. आपण भक्ती करतो, पूजा करतो, आचा करतो, दान धर्म करतो, पण हे बाकीचे जे विकार आहेत ना आपले कुठेतरी ऑप्शन चुकतात. आणि म्हणून आपले ऑप्शन कसे चुकून राहिले? भक्ती मार्गामध्ये अहंकार नसावा. तम म्हणजे काय? नरकाची, नरकाचा अधिकारी व्हावा लागेल. म्हणून अहंकार, हिंसा, चोरी, व्यभिचार, स्वच्छंदता म्हणजे मनमार्जीनं वागणं, असत्यता, दुसऱ्याचा द्वेष, भय, मोह, मद्यपान, रात्री बेरात्रीचे भ्रमण, व्यसन, जुगार, कुसंगती, आणि सर्वात आपल्या जीवनातला शत्रू असेल तर आळस. आळस दरिद्री कुटुंबाचा घात करी, आणि आपल्या जीवनामध्ये चांगला आपल्याला देवतत्वापर्यंत जाऊन खरा मनुष्य जन्म म्हणून आल्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर ढोंग्यापासून दूर राहा. खळाची संगती उपयोगाशी नये, आपणा पाये त्याची संगती. सुसंगती सदा घडो, सदन वाक्य काने. ढोंग्यापासून सदैव दूर. चपलुशी करू नका. या जगामध्ये चपलुशी खूप चालते. चपलुशी कराल तुमचा देवतत्व निघून जाईल तुमच्याजवळ. ढोंग्यापासून दूर राहणे, असत्याचा त्याग करणे, असत्याला वाढवू नका. अहंकारी माणसापासून दूर राहणे, सावधान. परमेश्वराच्या दिशेनं प्रगती करत राहते. आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल याची अधर्म, नीती, पाप सोडू लागणे, आणि आपल्या हातानं काही चूक झाली असेल केलेल्या पापाचं प्रायश्चित करणे. चुकाई जरी होते पण माणूस 100दा खोटा बोलतो. एक चूक लपवण्यासाठी 100 वेळा चूक करून आपण अपराध करतो. चुकलं, पण खोटं बोलून आपण पाप लपवण्याचा प्रयत्न करतो. महापाप. आहारामध्ये सुद्धा का घ्यायला पाहिजे? भयंकर नियम आहेत बरा. धर्माचरण, व्यवहार आणि देहरक्षण. देहरक्षणामध्ये आहाराच्या अनियमितपणामुळे निद्रा व मैथुन याची वाढ होते. मांस सेवनाने दया धर्माचा नाश पावतो. भांग सेवनाने आध्यात्मिक शक्ती नष्ट होतो. आणि म्हणून आहारात सुद्धा, विहारात सुद्धा माणसाच्या काहीतरी संयम पाहिजे. पहिली घडी है रोग की, दुजी घडी है भोग की, तिजी घडी है चोर की, चौथी घडी है थोर की. प्रत्येकाने आपल्या घडीच्या रचनेप्रमाणे कर्मभोग केला पाहिजे. तर देवाची भक्ती इतकी सोपी आहे. मी सांगतो, तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी, पण शहाणा तो धनी घेतो. शहाणे नाहीतर कबीर महाराज फार सुंदर म्हणतात, क्या बताए क्या समझाए, क्या बताए क्या समझाए, जगत के हाल
जगत के घर के अंदर माल भरा है, फिर भी है गंगा बाबा, फिर भी है गंगा। तेरी खेती बाड़ी बड़ी बड़ी तेरी खेती बाड़ी, पाँच गाँव का माल गुजार, बड़ी बड़ी तेरी स्थूल सूक्ष्म कारण महाकारण कैवल्य तुमच्या स्वाधीन आहेत। हे बड़ी बड़ी तेरी खेती बाड़ी, पाँच गाँव का माल गुजार। अरे मेहनत बिना पड़ी तो पड़ी है, मेहनत बिना पड़ी तो पड़ी है, कैसे निकालेगा माल रे भैया, देखा जगत के क्या बताए क्या समझाए, क्या बताए क्या समझाए, जगत के घर के अंदर माल पड़ा है, फिर भी है गंगा बाबा, फिर भी है गंगा। अरे जग भूखा कोई नहीं, यह जग भूखा कोणी गरीब नाही आहे या जगात, लक्षात ठेवा। देवाने आधीच दिलाय गाठोड आपल्याजवळ। यह जग भूखा कोई नहीं, सबकी गठरीला, गठरी खोल के देखे नहीं, वहाँ भये कंगाल बाबा, देखो जगत के क्या बताए क्या समझाए, क्या बताए क्या समझाए, एक जगत के घर के अंदर माल पड़ा है, फिर भी है गंगा बाबा, फिर भी है गंगा। कहत कबीरा सुन भाई साधु, आँखों में आँखें डाल। एक शब्द गुरुदेवता ताको अनंत बिछा, ठाके ऋषि मुनि पंडित वेद न पावे। लास्ट चरण में कबीरदास जी क्या बता रहे हैं? गाना नका म्हणू, ताला सुरात गुतू नका, हा शब्द विषय आहे, माणसाला झोमला। कबीरजीने ऐसा शेरा मारा है, कहत कबीर सुन भाई, थांब रे, शब्दाकडे लक्ष लागू दे। शब्द काय म्हणते? शब्द बिना सुरत अंधी देखन कैसे जाए, एक शब्द का अर्थ न पावे तो फेर फेर काय म्हणतात कबीर महाराज? कहत कबीरा सुन भाई साधु, आंखों में आंखें डाल। कहां देख रहे हो? नैना नैन खोल के देख, सोई देख लेना। इस नैन का भेद जो पावे उसे करो प्रणाम। कहत कबीरा सुन भाई साधु, आंखों में आंखें डाल। अच्छा मौका मिल गया है, समय को मत टाल बाबा, देखो जगत के क्या बताए क्या समझाए, क्या बताए क्या समझाए, एक जगत के घर के अंदर माल पड़ा है, फिर भी है गंगा बाबा, फिर भी है गंगा। वास्तविक बात
या आत्मप्रवर्तक मंडळामध्ये वासुदेव बाबा झाले, खेडीकर बाबा झाले, शंभानंद बाबा झाले, आमचे सद्गुरू विदेही मोतीराम बाबा झाले. आणि एवढा स्पष्ट आणि प्रांजळ ज्ञान आपणाला दिलेलं आहे की आपुल्या जीवे शिवाशी पाहावे, आत्मसुख घ्यावे वेळ. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, आणि कचावटी अरे करुण का चावटी सतसंग धरा. पण आपण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाच्या गोष्टी वल्गना करतो. वंदने महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, कासया वाचता भराभर पोती. पोत्या वाचून काय होय? अरे कासया वाचता भराभर पोती, काही नये हाती गुरु. गुरुनं सांगितली ती गोष्ट तुम्हाला ऐकता आली नाही, पोथी वाचून काय होईल? शास्त्र हे दुकान, बहुत सामान. शास्त्र हे एक दुकान आहे, सनातन धर्माची दुकान. वेद शास्त्र पुराण दुकान आहे, पण रोगाचा निदान लागला नाही अजून. शास्त्रामध्ये दवाई साठवली आहे, पण रोग ओळखून कोण दे. कोणाला कोणता रोग जडलेला आहे त्याची औषधी देण्याकरता डॉक्टरची गरज आहे, आणि तो डॉक्टर म्हणजे सद्गुरू आहे. लक्षात ठेवा. लौकिक भौतिक दैविक कोणतेही ताप रोग जखडले असतील तुम्हाला, पण कोणत्या रोगावर कोणती औषधी आहे हे शास्त्रात लिहून आहे. पण रोगाची परीक्षा करणारा सद्गुरू मिळाल्याशिवाय औषधी कामात येऊ शकत नाही. रोग आहे तुझा औषध घ्यावी, रोग आहे तुझा औषध घेणारी. अरे रोग आपल्याला दुसराच जखडलाय आणि आपण भलतीच औषधी घेऊन राहिलो, आणि मग मरून गेला तरी याची बिमारी काही जात नाही. रोग आहे तुझा औषध घेणारी, तयाने बिमारी दूर नोए. आपल्याला रोग लागलेला आहे, मग लौकिक आहे का भौतिक आहे का दैविक आहे? आध्यात्मिक आहे, आधी भौतिक आहे का आधी दैविक आहे? ह्या रोगाचा निदान लागल्याशिवाय शास्त्र पुराण वाचाल म्हणून काय होईल? त्याच्यासाठी सद्गुरू नावाचा वैद्य आहे, आणि तिने दिलेल्या नाम आणि रूप नावाची औषधी आहे. ती औषधी मात्र कोणत्याही रोगावर चालते. की नाम रूपाची जडली समाधी, फिटला प्रपंच उडला. जोपर्यंत नाम रूपा नाही मेळ, नाम आणि रूप या दोन गोष्टी तुमच्या एक रूप होत नाही, तोपर्यंत हे बरबड 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 की नाम रूपा नाही मेळ. अवघा वाचे गोंधळ, अवघा वाचे अवघा वाचे अवघा वाचे. आमचे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात, तुम्हाला तरायचं असेल, खरोखर अर्थानं आपला माणूस म्हणून एक उत्तम जीवन जगायचं असते, 18 पुराणे श्रुती शास्त्र मत. 18 पुराण श्रुती शास्त्र काय सांगून राहिले? अरे विचारुनी पहा ग्रंथ अवघे, जिथे तिथे सांगेला. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक. 18 पुराणे श्रुती शास्त्र मत, जाहले संमत नावा. गोड नाम जपा धरोनी श्रीहरी. ते नाम
एकांतीचे सुख मज दे. चुकेल धरणी काळाची त्या नाही आडकाठी तया मोक्ष पुरी. सहजासहजी आपल्या संसाराची आधी व्याधी उपाधी तर नाही होतील, पण 84 लक्ष एवढीचं बंधन सुद्धा आपोआप तुटून नाही आडकाठी तया मोक्षपुरी. सायुज्यता घरी बसता तुकड्या दास म्हणे नाम जपा कारे. बस एकच करा. तुका म्हणे एक करा हरी चरण दृढ धरा. चुकेल 84चा फेरा तुकड्या दास म्हणे नाम जपा कारे. निर्मळ अंतरे आपलं अंतकरण शुद्ध. निंदा द्वेष चेष्टा कल्पना काजडी कल्पिने कवडी कैशेनी जवडी देव होये. टाकी हे कल्पना दुरित वासना. अद्वैत नारायणा भजे आणि गुरुपुत्र झाला. तुम्ही गुरुपुत्र हा म्हणून तुमलाच मी अनुसंधान करून राहिलो. आजचा विषय तुमच्यासाठी डायरेक्ट आहे, समाजासाठी नाही. समाजाला तर आम्ही तेच सांगू देव पहा देव पहा. तुम्ही तर पाहिलेलं आहे ना, गुरुनं नेऊन ठेवायला त्या शिडीवर. पण पाहिल्यानंतरही ज्याशी आत्मसाक्षात्कार नाही झाला, गुरु केल्यानंतर नाम मिळाल्यानंतर ज्याला आत्म्याचा साक्षात्कार नाही झाला, अज्ञानी बुडाला तो चिनर. तो ज्ञानी नाही झाला, अजूनही अज्ञानी आहे. प्रेम भक्ती ज्याचे नाही आली हाता, कारण प्रेम ईश्वराविषयी देवाविषयी गुरुविषयी प्रेम. प्रेम भक्ती नाही आली ज्याचे हाता, अज्ञानी रे तोची जानरया. काम क्रोध मोह जिंकितो जो ज्याशी. ज्याला काम क्रोधाने लोभाने जिंकलेला आहे त्याच्यासारखा अज्ञानी महामूर्ख माणूस नाही. त्वंपद तत्पद विचार जो पाहे तोची ज्ञानी होय. तुकड्या म्हणे त्वंपद म्हणजे जीव, तत्पद म्हणजे शिव. या त्वंपद तत्पदाच्या पलीकडे शिंपद आहे. आपुल्या जीवे शिवाशी पाहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. माझा मी शाम पडलो अंथी दिशेना. या असीम पदामध्ये जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत गुरु करूनही काही उपयोग नाही. आज तुमच्या शरीरामध्ये आत बाहेर 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्म इंद्रिये चालतात. अंतरी बाहेरी घरी परदारी वाजवितो तारी ऐशा कोण. कोणाच्या सत्तेनं डोळ्यानं पाहता, कोणाच्या सत्तेनं कानानं ऐकता, कोणाच्या सत्तेनं तोंडानं बोलता, कोणाच्या सत्तेनं हात पाय चालवता. अंतरी बाहेरी घरी परदारी वाजवितो तारी ऐशा कोण. मंजुळ वादने मी मोही अखंड, वाटती ही गोड शब्द करणी. सोहम हंसा ऐशा निगे ध्वनी, झुंजार गगनी श्वासो श्वास. तुकड्या दास म्हणे हा वेणू देवाचा, जाणे तो भाग्याचा योगीराज. या ठिकाणी 10 प्रकारचे नाद ब्रह्म आहे. वेणुनाद, चिनीनाद, चिनी चिनीनाद, मेघनाद, ताळनाद, मृदंगनाद, भेरीनाद, वेणुनाद. पुराणामध्ये लिहिलेलं आहे की ज्यावेळी भगवान कृष्णाने बांसरी वाजवली, भागवतकार माझ्यासारखे खूप लढवून सांगतात, भगवंताने ज्यावेळी बांसरी वाजवली आणि या बांसरीचा आवाज जेव्हा कानावर पडला
तर लता वेल्या सुद्धा डोलायला लागल्या. पशु पक्षी मोर लांडोर नाचायला लागले. गाई वासरा अंबरला फोडायला लागले. आणि गोप गोपिका तर वेडेच. आणि त्या नाद ब्रह्माच्या आनंदामध्ये इतके झाले त्याला देहभानच राहिला नाही. तो नाद ब्रह्म तुमच्या जवळ आहे. आता तुम्ही कितपर्यंत दूर गेला त्याचा अभ्यास करा. 10 प्रकारचे नाद ब्रह्म आहेत आपल्या ब्रह्मांडामध्ये. जोपर्यंत नाद ब्रह्म सुरू होत नाही त्या सच्चिदानंद स्वरूपाचा खरा आनंद, खरा भक्ती प्रेम सुख दुर्लभ आहे. आणि ज्यावेळेस तो बंसीनाद सुरू होतो, मेघनाद सुरू होतो, त्यावेळी आशा मनशा तृष्णा इच्छा कल्पना वासना भुली भ्रांती भक्ती दया क्षमा शांती 12 16 धनी हरिशी नेनती मनोनी फिरती. आणि जेव्हा देहभान हरपतो मग गौराणी विचार करतात, कशी जाईन मी रे घरी, कशी जाईन मी रे घरी, आवरे आपुली वांगरी, आवरे आपुली वांगरी, कशी जाईन मी रे घरी, कशी जाईन मी रे घरी, आवरे आपुली वांगरी, आवरी आपुली वांगरी. वेळ मागेच झाली घरी राहिला, वेळ मागीच झाली मला. येणारे हरे प्रेम सोडी येणारे हरे, आवरे आपुले मासरे, आवरी आपुले मासरे. कशी जाईन मी रे घरी, कशी जाईन मी रे घरी, आवरी आपुली वासरी, आवरी आपुली वासरी. ओ सुतते हाती नाही जरा, जीव झाला विडा बावरा. सुतते हाती नाही जरा, जीव झाला विडा बावरा. दास तुकड्या मने श्रे हरे, दास तुकड्या मने श्रे हरे, आवरी आपुले वासरी, आवरे आपुले जाईन मी रे घरी, जाईन मी रे घरी, आवरी आपुली वासरी, आवरी आपुली वासरी. ज्यावेळी तो बांसरीचा नाद एवढा मंजूळ एवढा शुक स्वानंद, याच देही याच डोळा, पण बांधल्या तळ्याचा फुटला से पाट. अरे तळ्यामध्ये पाणी आहे भरला, थांब पाणी. तळ्याच्या खाली बगीचा आहे, पाणी सुरू आहे पण बगीचा वाढून राहील. सनातन धर्माची गुरु किल्ली अथांग ज्ञानानं भरलेली आहे. हा ज्ञान भरगच्छ वेगानं वाहतो आहे, पण आमचे देहरूपी बगीचे मात्र वाढतच चालले. कारण पाट आहे, पाणी जातो आहे, पण पाटाला भोग पडलेला आहे. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, अरे भोग बारा वाट हरणी विना खोपी पडले से मोष. 10 दिशा पाडस आपला मन भलत्याच बाजूला जातोय. गुरुनं सांगितला
ये जात से बेजात हो खुद की जान जात लो, जिस मार्ग से कल्याण है वह मार्ग तुम पहचान लो। पर हम मन त्या मार्गाला न जाता मन नहीं मानने फिरे, मन नहीं माने तेरे अनजाने, मन नहीं माने तेरे अनजाने, समझत ना बताए कैसे करूं तेरा ध्यान, कैसे करूं तेरा ध्यान। जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुरिया, उन्मन्नी ह्या अवस्था आहेत. त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर देह भान हारपला तुझ पाहता विठ्ठला ही अवस्था आहे. तरी परंतु प्रसंगावधान. आणि म्हणून आमच्या सर्व संतांनी सांगितलं बाबा आहे ते आपल्याजवळ भरपूर आहे, पण त्याला प्राप्त करण्याकरिता आदि मनमुंडा रे मनमुंडा मगच ब्रह्मधुंडा, मना एवढी ग्वाही त्रिभुवनात आधी मन घ्यावा हाती, मग पूजावा गणपती. आणि मन जर एकाग्र झाला तर उन्मन्य अवस्था प्राप्त व्हायला एक वेळच लागत नाही. नाहीतर आपल्या जवळ त्या देवानी, त्या परमेश्वराने एवढा सुंदर गार्डन निसर्गरम्य साऱ्या सृष्टीमध्ये जो पाहता येत नाही एवढी सकल सृष्टी या 3.5 हाताच्या देहामध्ये भरली आहे. औट हाताची देहनगरी त्यात नांदे स्वम मुरारी, तो आहे त्रिकुटावरी सत्ते सत्ते जाना पार्वती. भगवान शंकर पार्वतीला उपदेश देताना सांगतात या 3.5 हाताच्या नरदेहामध्ये नांदे सोहम ब्रह्म मुरारी, तो आहे त्रिकुटावरी. स्थूल सूक्ष्माच्या पलीकडे जा कारणाच्या, की महाकारण ते मसुरे ब्रह्मा, ओळखावी खुन गुरुपुत्रा, ओळखली खुन त्याशी मोक्ष प्राप्ती नाही अघोगती. आणि त्या निर्गुण तत्वाने निर्गुण माळ्यान हो माळ्यान, निर्गुण माळ्यान हो माळ्यान, एक बाग लाविला जान. माळ्यान हो माळ्यान, माळ्यान हो माळ्यान, एक बाग लाविला जान. निर्गुण माळ्यान हो माळ्यान, निर्गुण माळ्यान हो माळ्यान, एक बाग लाविला जान. निर्गुण माळ्यान हो माळ्यान, निर्गुण माळ्यान हो माळ्यान, एक बाग लाविला जान. निर्गुण माळ्यान हो माळ्यान, एक बाग लाविला जान. ओम मंगलम ओंकार मंगलम. आणि वाजवा सर्वजण. ओंकार मंगलम गुरु मंगलम, गुरुपाद मंगलम, गुरु मंगलम, गुरुपाद मंगलम. हे ओ मंगलम ओंकार मंगलम, ओ मंगलम ओंकार मंगलम, गुरु मंगलम, गुरुपाद मंगलम. हे गुरु मंगलम, गुरुपाद मंगलम. ओ मंगलम ओंकार मंगलम, ओ मंगलम ओंकार मंगलम, गुरु मंगलम, गुरुपाद मंगलम, गुरु मंगलम, गुरुपाद मंगलम. हे ओ मंगलम ओंकार मंगलम, ओ मंगलम ओंकार मंगलम, गुरु
शक्ति दुर्गा